बहुत भारी पहले तुम्हें सामने खड़े अभी तो सामने हो भी अभी निकल को नहीं निकलो ना अर्जेंट ಎಲ್ಲರೂ ಕಾಣಬೇಕು सलाम भैया कैसे चलो आ जाओ ओके सबको आ रही सब कौन भी मिस होते नहीं सब भी तुम्हें हो गया बस ಎಲ್ಲ ತಗೊಂಡೆ ಸರ್ सबको भी जय जय ओ तुम्हारा छोड़ा तो होता है होगा पद जय काट दो सब तुम्हारा फर्स्ट जय वागले तमिल को मिनिस्ट्री मिलना ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಲೋ ಹೌದು
क्या करूं चलो 3 गाड़ियां करो 3 गाड़ियां जाना नहीं चलेगी, ये 2 तरफा सियासत नहीं चलेगी।
कहाँ ड्राइवर काम करती नहीं क्या ड्राइवर क्या ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರು ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ ಅವರು ಅಕ್ಕಿ ರೇಟ್ ಬಂದೈತೆ ಗುರುವಾನ ಐತೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಸರ್ ನ್ಯಾಯ मंत्री सला जीती सवाल वैल्यू नहीं है जीती सवाल की वैल्यू नहीं है एमएलसी बना को मिनिस्ट्री दिना सेट सब का जाना एनआर क्षेत्र के दुनिया को ये बेइज्जती है या हिंदू भी है मुसलमान भी सभी है या एक साथ के नहीं देखो हमें पूछे से हमें 6 बार ना जीती सो नो एमएलसी बना को मिनिस्ट्री देती उनके बच्चों को देने कांग्रेस पार्टी बने सो क्या साहब हमारी कौम पीछे हो जा रही है ना 6 बार जीत को क्या फायदा है कि वो तुमने जीता को क्या फायदा साहब तुम्हें बोलो क्या करना हमें काम नहीं करता हमें 500 ड्राइवर ಏನಪ್ಪಾ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಾ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಾ ಈಗ ಲಾರಿ ಚಾಲಕರು ಬಂದಿದ್ದೀರಾ, ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರು ಬಂದಿದ್ದೀರಾ. ಈಗ ನೀವು ನನಗೆ ಬೆಳಗ್ಗೆನೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ಲ ಅಂತ ನಿಲ್ಸಿದ್ದೀರಾ. ಅಕ್ಕಿ ರೇಟ್ ಬಂದಿದೆ, ಗೊಬ್ಬರ ಬಂದಿದೆ, ರೈತರ ಗೊಬ್ಬರ ಬಂದಿದೆ, ರೈಲ್ವೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ಎಲ್ಲ ರೈಲ್ವೆಯಲ್ಲಿ ಬಂದಿರೋ ಮೆಟೀರಿಯಲ್ ನಿಂತೈತೆ. ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಾ ಇಲ್ಲ ಅಷ್ಟೇ. ज्यादा बैठो भी पूरा बैठ जाओ। चंद्रशेखर साहब, जैसे ही आपको रुकनीयत ना मिलने को लेकर लोगों में बेजारगी हुई और जबरदस्त पैमाने पर मुसलसल एहतजाज किया जा रहा है, आपका एक ही जवाब सामने आया
आपने कहा था कि अल्लाह की जो मर्जी है मैं कबूल करूंगा, इससे बेहतर हो सकता है, शायद इसीलिए अल्लाह ने मुझे सब्र के लिए आजमा रहा है, तो मैं इस आजमाइश के लिए पूरा उतरने की कोशिश करूंगा। एक बयान ऐसा आया था कि लोगों को क्या करें समझ में नहीं आया, लेकिन लोगों की मोहब्बत ने कभी सड़कों पे तो कभी सर्कलों में उतार दिया है। आज भी खामोशी जारी है, हर गली हर मोहल्ला हर तरफ आप ही का चर्चा है। एक तरह का वर्चस्व जो है सर, लोगों में जो आपका जो अकीदत है वो उभर कर आया सर। आपके तो साथी जो दोस्त है वो तक आपके साथ ठहर गए सर, क्या कहेंगे सर आप? मैं सिर्फ अल्लाह का शुक्र अदा करूंगा। सियासत आज जिस तरीके से सियासी माहौल खराब होता जा रहा है, ऐसे दौर में भी मोहब्बत के पैगाम को लेकर लोग मुझ पे जो एतबार रखे हैं, मैं समझता हूं कि अल्लाह का बहुत ही करम एहसान है कि अल्लाह ने मुझे ये मुकाम दिया कि लोगों से मोहब्बत भी हासिल कर रहा हूँ, उनकी खिदमत करने के साथ साथ उनके दुआओं का भी है ना मुझे है ना मौका मिल रहा है। ये बात सच है कि मैं हमेशा अल्लाह पे ही हर चीज छोड़ा है। अहदा किसी से मैं आज तक मांग कर नहीं लिया। आज के दौर में चापलूसी करना, जाकर मांगना, इससे ना कुछ हासिल तो हो सकता है, लेकिन मैं आज तक वो नहीं किया। और जैसे आपने कहा कि ना ये बात भी मैंने ना बार बार कहा है कि हो सकता है कि ये आजमाइश का दौर है, मैं इस आजमाइश के दौर से गुजर रहा हूं, लेकिन मुझे इस बात की भी एक रंज है कि मेहनत मजदूरी करने वाले अपने काम काज को छोड़कर है ना मेरे लिए जो मोहब्बत का इजहार कर रहे हैं, मैं समझता हूं कि उसका एहसान चुकाना मेरे लिए बहुत ही मुश्किल का काम है। कल अपाइज भी है ना निकल कर है ना वो अपना एहतजाज किए, और यहाँ तक कि आज अपनी रोजी को छोड़कर है ना गुडशेड से तमाम मेरे चाहने वाले आए हैं। इससे ये जाहिर होता है कि है ना लोगों के दिलों में है ना जो मुझसे एतबार है, अल्लाह मुझसे वो काम ले जिससे वो राजी हो। तो मुझे काम करने के लिए काम करने का शौक भी है, लेकिन सही काम करना, दिखावे के लिए मुझे कभी भी है ना काम करने का मौका आगे नहीं आया। तो इस वजह से मैं आवाम का खास तौर से जो मेरे लिए दुआएं मांग रहे हैं, एहतजाज कर रहे हैं, सड़कों पे उतर आए हैं, सर्कलों में है, उन तमाम को मैं दिल की गहराइयों से मैं अपने तरफ से, मेरे आला खानदान की तरफ से मैं शुक्र अदा करता हूँ। और साथ ही साथ जैसे अल्लाह जो करता है ये बेहतर के लिए करता है, तो हो सकता है कि ना जैसे आपने देखा कि कल महादेवप्पा और वेंकटेश भी मेरे साथ है ना मीटिंग में शामिल थे। पूरे रियासत में एक नई उमंग और एक सही तरीके से सियासत जिस तरीके से बिगड़ती जा रही है, इसे सही करने की एक कोशिश भी हमारे दरमियान में है। आला हाईकमान को भी है ना बहुत सारी बातों से आगाह किया है, और आने वाले दिनों में और सख्ती के साथ अगर कोई कार्रवाई करना हो तो ना करने के लिए भी हम आगे आएंगे। सर आपका अगला कदम क्या होगा सर? लोग बेसब्री से इंतजार कर रहे हैं, और आपने कहा था जो मेरे चाहने वालों का फैसला होगा वो आपका होगा। बेशक अभी है ना किसी भी तरीके का फैसला हमारे सामने उभर कर नहीं आया है। वजीर आला हो या पार्टी के हाईकमांड से ना अभी तक किसी ने भी राबिता भी नहीं किया है। तो हर चीज आप तमाम के चैनल से है ना सबको मालूम भी हो रहा है। कल से असेंबली भी शुरू हो रही है, देखेंगे आगे क्या होता है। सर जुम्मा को अपाइज लोगों ने कहा कि अगर तनवीर शेख साहब को जुम्मा तक अगर वजारत नहीं जाते तो हम भूख हड़ताल करेंगे, अपाइजों का कहना है सर? नहीं, वो मोहब्बत जो है, क्योंकि आप देखते हैं कि ना किसी एक चैनल में भी ये बताया कि वजारत ना मिलने की वजह से है ना आंख में आंसू आए। ये मेरे आंख में आंसू है ना वजारत ना मिलने की वजह से नहीं, मेरा एक कारकुन जो है ना जहर पीने की वजह से उसको तड़पता देख कर है ना मेरे आंखों में आंसू आए।
ओके सर। तो इस वजह से है ना, ये भी है ना, इस चीज की भी वजाहत करना मेरे लिए जरूरी थी। तो इंशाल्लाह मैं तमाम से है ना इल्तिजा करता हूँ कि इस चीज को ना आज ही खत्म कर दे, जो होता है बेहतर होता है। सर आपके तो- चाहने वाले क्या बोलते बोला तो आपको देखो वोट डालती तो कौन सी भी पार्टी को नहीं, आप काम भी करते आपको वोट मिलता है, रेजिग्नेशन देता है तो अच्छा सारे देखते तो 6 साल 6 बार एक मीटिंग है सर आप। मैं जिम्मेदारों से है ना मिलकर बात करता हूँ। अभी जैसा सफदर ने भी कहा कि जो मेरे से दूर थे वो भी उठकर है ना करीब आए हैं। अब अभी शाहिद है या फिर है ना हमारे दूसरे जितने भी ब्लॉक प्रेसिडेंट्स हैं, हमारे फ्रंटल ऑर्गेनाइजेशन है, उन तमाम को बुलाएंगे, तंजीमों को बुलाकर एक फैसला लेंगे। जब तक जरा है ना जल्दबाजी में कोई फैसला सही नहीं होता। बीजेपी लीडर्स तक भी आपके फेवर में बात करेंगे, ये एक अलग ही मौका है सर। इतने साल से हमें नहीं देखते सर, एक साथ ऐसा माहौल हमने नहीं देखा। नहीं देखते सर। हर सियासी पार्टी है ना मेरे हक में बात कर रही है। सियासत से जिसे ताल्लुकात भी नहीं है, ऐसे लोग भी है ना अफसोस जाहिर कर रहे हैं। तो ये बड़ी चीज है कि है ना अल्लाह ये मुकाम दिया है, मेरे घराने को है ना खिदमत के मकसद से है ना चुन लिया है। तो ये अल्लाह जो चाहता है वो उसके तहत हमें काम करने का मौका मिले। सर आपके चाहने वालों को आखिरी पैगाम क्या होगा सर, मौजूदा हालात में आपके चाहने वालों को पैगाम? जो मोहब्बत मेरे साथ जाहिर किए हैं, बाकायदा उस मोहब्बत के बदले मोहब्बत कायम रहेगी। अहदा मेरे लिए कोई मायना नहीं रखता। जो साथ मिलकर कौम मिलत का हो या है ना अवामी सतह पर जो काम कर रहे हैं, अमन के पैगाम के साथ हमारा सफर जो शुरू से चलता आया है और मजबूती के साथ आगे है ना खत्म बढ़ाने का वादा मैं करता हूँ। सर कहीं ना कहीं आज सूटकेस की वैल्यू है क्या सर? नहीं, मैं ये चीजें है ना मैं यहाँ बात नहीं करता। काम नहीं करते हुए को जो बात कर रहे हैं साहब, अब वो काम नहीं करते करिए उन्हें, अब उसे मैं क्या बात करना वैगिना मैं बात करता हूँ। ಮೈಸೂರು ರೈಲ್ವೆ ಗುಡ್ ಶೆಡ್ ಲಾರಿ ಮಾಲೀಕರ, ಚಾಲಕರ ಮತ್ತು ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರ ಸಂಘ ಬಹುಶಃ ಎಂದೆಂದಿಗೂ ನನ್ನ ಜೊತೆ ಒಂದು ಶಕ್ತಿಯಾಗಿ ನನಗೆ ಬಲವಾಗಿ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರಾಗಿ ನನ್ನ ಜೊತೆ ಸದಾ ನಿಂತಿರುವಂತ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಾಗಿ ನಾನು ವಂದನೆಗಳನ್ನ ತಿಳಿಸ್ತಾ, ಇವತ್ತು ನೀವೆಲ್ಲರ ಶ್ರಮ ಮೈಸೂರು ನಗರ ಒಂದೇ ಅಲ್ಲ, ಮೈಸೂರು ಜಿಲ್ಲೆ ಮತ್ತು ನೆರೆ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಗೆ ಪಡಿತರ ಅಕ್ಕಿ, ರಸಗೊಬ್ಬರ ಮತ್ತು ಇವತ್ತೇನು ಭವ್ಯವಾದಂತ ಕಟ್ಟಡಗಳ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಆ ಸಿಮೆಂಟ್ ಅನ್ನ ನೀವು ಜಿಲ್ಲಾ ಹಂತಕ್ಕೆ ಸರಬರಾಜು ಮಾಡುವಂತದಕ್ಕೆ ಸಹಕಾರಿಯಾಗುವಂತವ್ರು ನೀವು. ನಿಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆ ಈ ಜಿಲ್ಲೆಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಡೆಗೆ ನಿಮ್ಮ ಶ್ರಮ, ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಉಪಯೋಗಕ್ಕೆ ಇದೊಂದು ಮಾರ್ಗ. ವಾರಕ್ಕೆ 1 ದಿನ ಅಥವಾ 2 ದಿನ ವ್ಯಾಗನ್ಗಳು ಬರುವಂಥದ್ದು. ಸೊ ಅದರಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಸಾಗಿಸುವಂಥದಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಮುಂದಾಗ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ನನ್ನ ಮೇಲೆ ಇರುವಂತ ಅಭಿಮಾನ, ಪ್ರೀತಿ, ನಿಮ್ಮ ಹೊಟ್ಟೆಯನ್ನ ನೀವು ಹೊಡ್ಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು ಬೇಡ. ನಿಮ್ಮ ಶ್ರಮ ಈ ಜಿಲ್ಲೆ ಮತ್ತು ಈ ನಗರದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಡೆಗೆ ಇರುವಂತ ಹೆಜ್ಜೆ. ನೀವು ನಿಂತ್ರೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಿಂತೋಗುತ್ತೆ. ನೀವು ತೆಗೆಯುವಂತ ರಸಗೊಬ್ಬರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಪಡಿತರ ಅಕ್ಕಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಜನರ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಸುವಂತ ಕೆಲಸ ನಿಮ್ಮಿಂದ ಆಗ್ತಾ ಇರುವಂತದ್ದು. ನೀವು ವ್ಯಾಗನ್ ನಲ್ಲಿ ಬರುವಂತ ಸಿಮೆಂಟ್ ಅನ್ನ ಖಾಲಿ ಮಾಡಿದಾಗ ಅದನ್ನ ನಂಬಿರುವಂತ ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರು, ಗಾರೆ ಕೆಲಸದವರು ನಿಮ್ಮಿಂದ ಬದುಕನ್ನ ಕಂಡುಕೊಂಡಿರುವಂತದ್ದು. ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ನೀವು ಯಾವತ್ತೂ ನಿಲ್ಸಕ್ ಹೋಗ್ಬೇಡಿ. ನೀವು ನನ್ನ ಜೊತೆ ಇರುವಂತ, ನನ್ನ ಮೇಲೆ ಇರುವಂತ ಅಭಿಮಾನ ಅದರ 100 ಪಟ್ಟು ನನ್ನ ಅಭಿಮಾನ ನಿಮ್ ಜೊತೆಗಿದೆ. ನನ್ನ ಶಕ್ತಿ ನಿಮ್ ಜೊತೆ ದಾರಿ ಎಳೆದಿದೆ. ನನಗೆ ಯಾವುದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಶ್ರೀಮಂತರ ಜೊತೆಗೆ ನನ್ನ ಸಂಬಂಧನೂ ಇಲ್ಲ, ಸ್ನೇಹನೂ ಇಲ್ಲ. ನನ್ನ ಕುಟುಂಬನೇ ನೀವು. ಹಾಗಾಗಿ
ಇವತ್ತು ನೀವೇನು ಶ್ರಮ ವಹಿಸಿ ನನ್ನ ಪರ ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆ ಮೂಲಕ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಬಂದಿರ. ನಾನು ಶಾಹಿದ್ಗೆ ಹೇಳ್ದೆ, ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಕೆಲಸ ನಿಲ್ಸಕ್ ಹೋಗ್ಬೇಡಿ, ನಾನೇ ಬರ್ತೀನಿ ಅಲ್ಲಿ ಅಂತ. ಇವ್ರು ಮತ್ತೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಕೇಳಿಲ್ಲ, ನಾವೆಲ್ಲ ಬರ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂತ. ದಯವಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಇನ್ನೂ ಅಪಾರವಾದಂತಹ ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಸ್ಪಂದನೆ ಸಿಗ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ನೀವು ನೋಡಿರ್ಬೋದು, ಮೈಸೂರು ರೈಲ್ವೆ ಗುಡ್ ಶೆಡ್ ನ ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಹುನ್ನಾರ ಕೂಡ ನಡೆದಿತ್ತು. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಶ್ರಮ, ನಿಮ್ಮ ಶಕ್ತಿ ನಾವು ತೋರಿಸಿ ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಅಪಾಯದಿಂದ ನಾವು ಪಾರಾಗಿದ್ರು ಕೂಡ ಇನ್ನು ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಆಗ್ಬೇಕಾಗಿದೆ. ನಿರಂತರವಾಗಿ ಕೂಲಿ ಪರಿಷ್ಕರಣೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಲಾರಿಗಳ ದರ ನಿಗದಿ ಮಾಡುವಂತಹ ಸನ್ನಿವೇಶ ಬಂದರೂ ಕೂಡ ನಾವು ಯಾವುದೇ ರಾಜಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ. ನಿಮಗಾಗಿ ನಮ್ಮ ಉಸಿರಾಟ ಇರುವಂತದ್ದು. ನಾನು ಶಾಹಿದ್ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಅಥವಾ ನಾನು ಜಾವಿದ್ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಅಥವಾ ನಿಮ್ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ನನಗೆ ಅಲ್ಲಿರುವಂತ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಸ್ಪಂದಿಸ್ಬೇಕು. ಇವರು ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ನನಗೆ ಮಾತಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರು ನಾನು ಫೋನ್ ಮಾಡಿ ಏನಾಯ್ತು ಅಂತ ಕೇಳ್ತೇನೆ. ಸೊ ಒಂದು ಬಾಂಧವ್ಯ ಇದೆ, ಆಸೆ ಅನ್ನೋದು ಎಲ್ಲರಿಗಿರುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಬಂದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವುದೇ ನಮ್ಮಲ್ಲಿ ವ್ಯತ್ಯಾಸಗಳಿಲ್ಲದೆ ನಿಮ್ಮ ಪರ ನಿಲ್ಲುವಂತದಕ್ಕೆ ಆ ಭಗವಂತನು ನಮ್ಗೆ ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಆ ಶಕ್ತಿಯನ್ನ ನಿಮಗಾಗಿ ನಾವು ಉಪಯೋಗಿಸಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. ನನಗಾಗಿ ನೀವು ಏನ್ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರೋ, ಪ್ರೀತಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರೋ, ನಾನು ಸದಾ ಚಿರಋಣಿ ಆಗಿರ್ತೇನೆ. ಸಿಕ್ಕುವಂತಹ ಹೊಟ್ಟೆ ಪಾಡಿಗೆ ನಿಮ್ಗೆ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡುವಂತ ಅವಕಾಶ ಬಂದಾಗ ದಯವಿಟ್ಟು ನಿಲ್ಸಕ್ ಹೋಗ್ಬೇಡಿ. ಬೇರೆ ಯಾರೋ ಲಾಭ ಪಡ್ಕೋತಾರೆ. ನೀವು ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡಿ, ಸದಾ ನಿಮ್ ಜೊತೆ ಇರ್ತೇನೆ. ಸತ್ರೆ ಮಾತ್ರ ನಿಮ್ಮಿಂದ ದೂರ ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. ಕೊನೆ ಉಸಿರು ಇರೋವರೆಗೂ ನಿಮ್ಮ ಪರ ನಾನು ಸದಾ ನಿಂತಿರ್ತೇನೆ. ನೀವು ಯಾವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕರೆದ್ರು ನಾನು ನಿಮ್ ಜೊತೆ ನಿಲ್ತೇನೆ. ನಿಮ್ಮಿಂದ ಹೊಟ್ಟೆ ಹಸ್ಕೊಂಡಿರುವಂತವ್ರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗೋದ್ ಬೇಡ. ನಿಮ್ಮಿಂದ ಸಿಮೆಂಟ್ ಬಂದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನು ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರು, ಗಾರೆ ಕೆಲಸದವ್ರಿಗೆ ಆಗುವಂತ ಸಂಪಾದನೆ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕಲ್ಲಾಕೋದ್ ಬೇಡ. ರೈತರಿಗೆ ಇವತ್ತು ಮಳೆ ಇಲ್ಲದೆ ಇದ್ರು ಕೂಡ ಎಲ್ಲೋ ನಮ್ಮ ಅದೃಷ್ಟ, ನಮ್ಮ ಅಣೆಕಟ್ಟುಗಳು ತುಂಬ್ತಾ ಇದೆ. ರೈತರಿಗೆ ಏನೋ ಒಂದು ಆಶಾಭಾವನೆ ಇದೆ. ಈಗ ಗೊಬ್ಬರ ನಿರಂತರವಾಗಿ ರೈತರಿಗೂ ಸರಬರಾಜು ಆಗ್ಬೇಕು, ಯಾರಿಗೂ ತೊಂದರೆ ಕೊಡೋದು ಬೇಡ. ಹಾಗಾಗಿ ನೀವು ಸೇವಕರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ನಿಮ್ಮ ಸೇವೆಯಿಂದ ಈ ನಗರ, ಈ ಜಿಲ್ಲೆ ನಡೀತಾ ಇರುವಂತದ್ದು. ಅದನ್ನ ನಾನ್ ಮನಗೊಂಡಿದ್ದೇನೆ. ನಾನು DRM ಮಾತಾಡ್ಬೇಕಾದ್ರೂ ಅದೇ ಮಾತಾಡಿರುವಂತದ್ದು, DC ಮಾತಾಡ್ಬೇಕು ಅದೇ ಮಾತಾಡಿರುವಂತದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ನೀವು ಮಾಡಿ. ನೀವು ನನ್ನ ಪರ ಇಟ್ಕೊಂಡಿರುವಂತ ಅಭಿಮಾನ ಮತ್ತು ಪ್ರೀತಿ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಆ ಋಣ ತೀರ್ಸಕ್ ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಸಾಧ್ಯನೋ ಇಲ್ವೋ ನನ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ನಿಮ್ ಜೊತೆ ನಾನು ಸದಾ ನಿಲ್ತೇನೆ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ, ನಾನು ನನ್ನ ಶಕ್ತಿ ಶಾಹಿದ್ ಅವ್ರಿಗೆ, ಜಾವೀದ್ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಯಾಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ, ನಿರಂತರವಾಗಿ ನಾನು 24 ಗಂಟೆ ನಿಮ್ ಜೊತೆ ಅಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಕ್ ಆಗದೆ ಇರಬಹುದು. ಇವತ್ತು ಮೇಲಧಿಕಾರಿಗಳು ಮಾತಾಡುವಂತ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತ ಅಧಿಕಾರ ನಾವು ಶಾಹಿದ್ಗೆ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲರೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ನಾನು ಇರ್ತೇನೆ. ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ನನಗೆ, ನನ್ನ ಮನೆಗೆ, ನನ್ನ ಕುಟುಂಬದವ್ರು ಬಂದಿಯಾರಂತ ನಾನು ಭಾವಿಸ್ತೇನೆ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಅರ್ಪಿಸ್ತೇನೆ. ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ನೀವು ಮುಂದುವರಿಸಿ. ನಾನು ನಿಮ್ ಜೊತೆ ಯಾವಾಗ ಕರೆದ್ರು ಅಲ್ಲೇ ಬರ್ತೇನೆ. ಇದು ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಂದು ಮರೆಯಕ್ಕಾಗದೇ ಇರುವಂತಹ ಸನ್ನಿವೇಶಗಳು. ಯಾರು ನನ್ನ ಜೊತೆ ಸಂಬಂಧ ಇಟ್ಕೊಂಡಿದಾರೋ ಇಲ್ವೋ, ಎಲ್ಲಾ ಕಡೆಯಿಂದನೂ ಪ್ರೀತಿ ತೋರ್ತಾ ಇರುವಂತದ್ದು, ಆ ಋಣ ತೀರಿಸುವಂತದಕ್ಕೆ ನನಗೆ ಆ ಶಕ್ತಿ ಇದೆಯೋ ನನ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಶ್ರಮಜೀವಿಗಳು ನೀವು. ಇವತ್ತು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಂದ್ 4 ದಿವಸ ನೀವು ಅದನ್ನೇ ತಿನ್ಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. ಇಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಏನಿದೆ, ನಿಮ್ಮ ಹೊಟ್ಟೆ ಮೇಲೆ ಹೊಡೆದು ನನಗೆ ಪ್ರೀತಿ ಕೂಡಬೇಡಿ. ನೀವು ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಕೊಂಡಿದ್ದಾಗ, ನಿಮ್ಗೆ ಇನ್ನೂ ಶಕ್ತಿ ಇದ್ದಾಗ, ಆ ಶಕ್ತಿ ನಾನು
ಈ ನಗರದ, ಈ ಜನಾಂಗದ, ಈ ಸಮುದಾಯಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ನಿಮ್ಮನ್ನ ನಾನು ಬಳಕೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ನಿಮ್ ಹೊಟ್ಟೆ ಹೊಡ್ಕೋಬೇಡಿ. ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದಾಗ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಕ್ ನಿಲ್ತ್ಕೊಳ್ಳಿ. ನಮ್ಮಿಂದ ಮತ್ತೊಬ್ರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಯ್ತು ಅನ್ನೋದು ಆ ಆರೋಪ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಬರೋದ್ ಬೇಡ. ನಾವು ನಿಂತು ನಮ್ ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ. ಇವತ್ತು 3 ವ್ಯಾಗನ್ ಏನ್ ಬಂದಿದೆ, ಪಡಿತರ ಅಕ್ಕಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಗೊಬ್ಬರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸಿಮೆಂಟ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇದು ಒಂದೇ ಸತಿ 3 ಬಂದಾಗ ನಮಗೊಂದ್ ರೀತಿ ಹಬ್ಬ. ಆ ಹಬ್ಬ ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ನೀವು ನನ್ನ ಮೇಲೆ ಇಟ್ಟಿರುವಂತ ಅಭಿಮಾನ ಮತ್ತು ಪ್ರೀತಿ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಬೆಲೆ ಕಟ್ಟಕ್ ಆಗಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಕೈ ಮುಗ್ದು ಕೇಳ್ಕೊತೀನಿ, ನಿಮ್ ಕೆಲಸ ನೀವು ಮುಂದುವರ್ಸಿ. ನಮ್ಮಿಂದ ಬೇರೆಯವ್ರ ತೊಂದರೆ ಆಗೋದ್ ಬೇಡ. ಮತ್ತೆ ನಾವು ವ್ಯಾಗನ್ ಇಲ್ದೇ ಇರುವಂತ ದಿನ ಕುಂತು ಮಾತಾಡೋಣ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಯಾವಾಗ ಕರೆದ್ರು ನಾನು ನಿಮ್ಮವನೇ, ನಾನು ಬಂದೇ ಬರ್ತೀನಿ. ಹಾಗಾಗಿ ಲಾರಿ ಮಾಲೀಕರಾಗಿರ್ಬೋದು, ಚಾಲಕರಾಗಿರ್ಬೋದು, ಕೂಲಿ ಮಾಡುವಂತವರಾಗಿರ್ಬೋದು, ನಿಮ್ಮ ಈ ಪ್ರೀತಿ ಇದನ್ನ ಬಹುಶಃ ನಾನು ನನ್ನ ಕೊನೆ ಉಸಿರು ತನಕನೂ ನಾನು ನನ್ನ ಋಣ ತೀರ್ಸಕ್ ಆಗುತ್ತೋ ಇಲ್ಲೋ ನನ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಈ ಪ್ರೀತಿಗೆ ಸದಾ ನಾನು ನನ್ನ ಮೇಲೆ ಒಂದು ಈ ಋಣನ ತೀರಿಸುವಂತ ಜವಾಬ್ದಾರಿ ನನ್ನ ಮೇಲೆ ಇದೆ ಅಂತ ನಾನು ಭಾವಿಸ್ತೇನೆ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ. ಅಣ್ಣ, ಇವತ್ತು ನಾವು ರೈಲ್ವೆ ವಿಷಯ ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರು, ಲಾರಿ ಮಾಲೀಕರು, ಲಾರಿ ಡ್ರೈವರು, ಆಚೆ ಗೋಡನ್ ಕೂಲಿಯವರು, ಅಧ್ಯಕ್ಷರು ಎಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲ ಟೋಟ್ಲು ಇವತ್ತು ಮೈಸೂರು ಟೋಟಲ್ ಆಗಿ ಬಂದ್ ಮಾಡವ ಅಂತ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಲಿ. ಆರ್ಸಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲೂನು ಅವ್ರು ನ್ಯಾಯ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಮೋಸ ಆಗಿದೆ, ಟೋಟಲ್ ಆಗಿ ಬಂದ್ ಮಾಡವ ಅನ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದು. ಸಾಹೇಬ್ರು ಇವತ್ತು ಬೇಡ, ಇವತ್ತು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ತಿರ್ಗಾ ನಾನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬರ್ತೀನಿ, ಬಂದು ಅದೇನೇನು ಮಾತಾಡ್ಕೊಂಡು ಇದ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಸಾಹೇಬ್ರು ಮಾತು ಮರ್ಯಾದೆ ಕೊಟ್ಟು, ಆದ್ರೂ ಒಪ್ತಾ ಇಲ್ಲ ನಾವು. ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಮಾತು ಮರ್ಯಾದೆ ಕೊಟ್ಟು, ಸಾಹೇಬ್ರು ರೈತರಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಯ್ತದೆ ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಮಾತು ಮರ್ಯಾದೆ ಕೊಟ್ಟು ಇವತ್ತು ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ ಹೋಯ್ತಾ ಇದೀವಿ. ಸಾಹೇಬ್ರು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳೋರೆ, ಗುರ್ಷೆಡ್ಗೆ ಬಂದು ನಾವು ಮಾತಾಡ್ತೀವಿ ಅಂತ. ಸಾಹೇಬ್ರು ಮುಂದಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬರೀ ಗುರ್ಷೆಡ್ ಅವರು, ಲಾರಿ ಮಾಲೀಕರು, ಲಾರಿ ಡ್ರೈವರು, ಕೂಲಿಯವರು ಎಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡು ಗೋಡ ಅವರೆಲ್ಲ ಟೋಟಲ್ ಮೈಸೂರು ಟೋಟಲ್ ಎಷ್ಟು ಲೇಬರ್ಸ್ಗಳಿದ್ದಾರೆ ಲಾರಿ ಇದೆ, ಟೋಟಲ್ ಆಗಿ ಬಂದ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್. ಬಂದ್ ಮಾಡಿ ಮುಂದಕ್ಕೆ ಏನು ಹೋರಾಟ ಐತೆ ಅದು ಹೋರಾಟ ಆಗೇ ಗಂಟ ನಾವು ಗುರ್ಷೆಟ್ ಓಪನ್ ಮಾಡಲ್ಲ. कांग्रेस पार्टी के इलेक्शन में मुसलमानों के हक में क्या क्या बातें हुई, सभी का खून एक रंग का है, वो हमारे भाई हैं, सब हैं. मिनिस्ट्री देते वक्त भूल गए सभी. क्यों मुसलमानों में एक सीएम दावेदार नहीं हो सकता? कांग्रेस पार्टी 70% 80% में जो मुसलमानों ने कांग्रेस पार्टी को जिताया है, एक बार सीएम के दावेदारी का मौका नहीं दे सकती. ये हम पूछते हैं पार्टी से. हमारे आदमियां 80% 90% जो वोट डाल के तुम्हें जिताए हैं, हमारे आदमियों को सीएम के दावेदारी का हक नहीं है तुम्हारे पास. बीजेपी दुश्मन क्यों है? बीजेपी दुश्मन इसलिए है कि मुसलमान कांग्रेस को वोट डालते हैं. कांग्रेस क्या कर रही है? कांग्रेस मुसलमानों का हक छीन रही है. 6 बार हुए एमएलए साहब को मिनिस्ट्री नहीं दी जाती, उनके बच्चों को मिनिस्ट्री दी जाती है. कांग्रेस पार्टी में यह चल रहा है. मुसलमान सिर्फ कांग्रेस पार्टी को वोट डालते हैं, इसीलिए दूसरे पार्टी मुसलमानों के दुश्मन हो गए हैं. कुमारस्वामी इस इलेक्शन से पहले मुसलमानों के दोस्त थे, इस इलेक्शन के बाद मुसलमानों के दुश्मन हो गए. क्यों हुए? क्योंकि 90% वोट मुसलमानों ने कांग्रेस को दिया. बीजेपी के सभी लोग मुसलमानों से दुश्मनी क्यों करते हैं? क्योंकि मुसलमानों का वोट सिर्फ कांग्रेस पार्टी को पड़ता है, इसीलिए दुश्मन हुए हैं. और कांग्रेस पार्टी मुसलमानों को पीछे करने का काम कर रही है. 2-4 मिनिस्ट्री देके, चॉकलेट देके खुश कर दे रही है. हमारी कौम को समझना है, क्यों नहीं सीएम की दावेदारी क्यों नहीं मिल सकती? यह हमारा सवाल है. सीएम की दावेदारी के हकदार नहीं है हम मुसलमान? हम ये सवाल पूछते हैं.
कर्नाटक में 2 साल दे सकते थे आप मुसलमानों को, डिप्टी सीएम दे सकते थे, आपके फर्जंद को होम मिनिस्ट्री दे सकते हैं, एमएलसी बना के मिनिस्ट्री दे सकते हैं। मुसलमानों को क्या दिया है आपने, ये हमारा सवाल है। कांग्रेस से मुसलमानों को कितनी बड़ी हकदारी मिली है, कांग्रेस को वोट डाल के मुसलमानों ने कितने आदमियों से दुश्मनी ली है। जेडीएस वाले क्यों दुश्मन हुए, जेडीएस वाले मुसलमानों के फेवर में थे। सीएम इब्राहिम को उन्होंने उनके पार्टी का बड़ा बनाया था, इस इलेक्शन के बाद मुसलमानों के दुश्मन हो गए। कुमार स्वामी क्या कह रहे हैं, उनके फर्जंद क्या कह रहे हैं, इस इलेक्शन से पहले क्या कर रहे थे, क्यों दुश्मन बना दिए इन्होंने। आज जो प्रोटेस्ट हुआ को मिनिस्ट्री न देने के सिलसिले में आपने ये भी कहा ये आपकी बात की इज्जत देकर हम जा रहे हैं, वरना हम पटरी पर सो जाते हैं। क्या इस तरह का क्या बयान कर सकते हैं हम किसी को डरते नहीं, डाल दे जेल में। हम कूली करने वाले हैं, यहाँ हिंदू मुसलमान कोई नहीं है, हम मेहनत करने वाले हैं, यहाँ हक नहीं मिला है। हम कोई पार्टी के आदमी नहीं जो पार्टी के हाईकमांड से डर जाए। हम काम करने वाले हैं, रोड पे सो जाएंगे, पट्टे पे सो जाएंगे हम। ये नरसिंहराज क्षेत्र के मुसलमानों हिंदुओं का अपमान है। यहाँ सिर्फ नरसिंहराज क्षेत्र के आदमी नहीं है, यहाँ ये कौम के आदमी नहीं है, यहाँ खेड़े खरियों से भी आए हुए आदमी है। हमें किसी का डर नहीं है, हम कूली करके खाने वाले आदमी हैं, कोई हाई कमांड का डर नहीं है हमें। हम सो जाएंगे। अभी बोल दे तनवीर सेठ साहब, अभी हमें हड़ताल कर देंगे, 400 लारी है लाके खड़ा देंगे, डाल दे जेल में हमें, हम किसी से नहीं डरते। ನಮ್ದು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದುರಾದೃಷ್ಟ ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನೋಡಿ, 6 ಬಾರಿ MLA ಆಗಿ ಆಯ್ಕೆ ಆಗಿರುವಂತಹ ತನ್ವೀರ್ ಸೇಠರು ಅವರು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರನ್ನ ಕ್ರೋಢೀಕರಿಸಿ ಎಲ್ಲಾ ಸಮುದಾಯಗಳನ್ನು ಒಗ್ಗೂಡಿಸಿಕೊಂಡು ಮುಂದೆ ತಗೊಂಡುವಂತಹ ನಾಯಕತ್ವದ ಗುಣ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ। 6 ಸಾರಿ MLA ಆಗಿ ಆಯ್ಕೆ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಇಲ್ಲ। ಅದೇ ನೋಡಿ 2 ಸಾರಿ ಗೆದ್ದವರಿಗೆಲ್ಲ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, MLC ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಒಂದು ಅನುಭವಿ ರಾಜಕಾರಣಿ 6 ಸಾರಿ 6 ಬಾರಿ ಒಂದೇ ಒಂದು ಸೋಲಿಲ್ಲದಂಗೆ 6 ಬಾರಿ ಜಯಗಳಿಸಿರುವಂತಹ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಅವರು ಹಿಂದೆ ತಿರುಗಿ ನೋಡಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಸೋಲು ಅನ್ನೋದೇ ಕಂಡಿಲ್ಲ, ಅಂತವ್ರಿಗೆ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಇಲ್ಲ। ಇವತ್ತು ನಾವು ಹೈಕಮಾಂಡ್ಗೆ ಮನವರಿಕೆ ದುರಾದೃಷ್ಟ ನಮ್ದು। ಇಂಥ ನಾಯಕನ್ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಯಾರ್ಯಾರಿಗೂ ಏನು ಇದ್ರಲ್ಲಿ ಏನು ಅಂತ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ ನಮ್ಗೆ। ನಾವೆಲ್ಲ ಏನ್ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, 100% ಅವ್ರಿಗೆ ಮೊದಲನೇ ಅವಧಿಯಲ್ಲೇ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಸಿಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು, ಹೋಗ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ, 2ನೇ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಖಂಡಿತ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದು। 2ನೇ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಅವರು ಹೆಸರು ಬರಲಿಲ್ಲ, ನಾವೆಲ್ಲ ಬೀದಿ ಇಳಿದು ಹೋರಾಟ ಮಾಡಕ್ಕೆ ರೆಡಿ ಆಗಿದ್ದೀವಿ। ಇವತ್ತು ಅನಿರ್ದಿಷ್ಟಾವಧಿ ಅಂತ ಬಂದಿದ್ದು ನಾವು, ಅನಿರ್ದಿಷ್ಟಾವಧಿ ಧರಣಿ ಮಾಡಲೇಬೇಕು ಅಂತ। ನಮ್ಗೆ ಇವತ್ತು ಶಾಸಕರು ಇಲ್ಲೇ ಬೇಡ, ನಿಮ್ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯನ ಮುಂದುವರಿಸಿ ನಾನು ಬಂದು ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಅನ್ಯಾಯ ಆದ್ರೆ ನಾವು ಗ್ಯಾರಂಟಿ ಧರಣಿ ಮಾಡೋದು ಖಂಡಿತ ಧರಣಿ ಮಾಡ್ತೀವಿ।